आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत खाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार, आम्ही सारे खवय्ये खाऊचा डब्बा स्पेशलमध्ये मी शेफ पराग कांगरे तुमचं स्वागत करतो. आता कसं आहे की उपास असला की आपल्यापुढे एक प्रश्न असतो, कारण कसं आहे की उपासाचे इन्ग्रेडियंट्स खूप कमी असतात आणि त्याच्यातनं नेहमीच असं काहीतरी नवीन असं युजली होत नाही. सगळ्यांच्या घरी वरायचे तांदूळ, दाण्याची आमटी किंवा बाबा दही काकडी आणि मग खिचडी, नाहीतर मग साबुदाणे थालीपीठ, असे सगळे प्रकार होत असतात युजली. सगळ्यात मोठा प्रश्न येतो जेव्हा तुम्हाला तुमच्या लहान मुलांच्या डब्यासाठी काहीतरी करायचं असतं. जसं मागच्या आठवड्यात मी तुम्हाला सांगितलं की लहान मुलांना बंधन नसतं, त्यांना काही उपास वगैरे काही नसतो आणि तुम्हाला उपास करायचा असतो. त्यामुळे दोन्ही वेगवेगळे स्वयंपाक करायचे का उपासाच्याच ह्याच्यातनं काहीतरी असं इनोव्हेटिव्ह काहीतरी पदार्थ करायचा. आता हा सगळा तुमचा जो काही तुमच्यासमोर जे प्रश्नचिन्ह जे आहे ते एपिसोडमध्ये आपण सॉल्व्ह करून टाकू. या एपिसोडमध्ये आपण 2 अशा मस्तपैकी उपासाच्या भन्नाट रेसिपीज बघणार आहोत, ज्या तुम्हाला तुमच्या लहान मुलांना डब्यात सुद्धा देता येतील. चला आता कशाला बडबड करत बसायची, लेट्स गो टू किचन. आता कसं आहे की उपासाचे पदार्थ जरी हातावर मोजण्या एवढे जरी असले तरी ॲक्च्युली माझ्या आईची उपासाच्या दिवशी खरंच खूप धांदल उडायची. कारण कसं आहे की मी आणि माझी बहीण तर काय उपास करायचो नाही. आई बाबांचा उपास असायचा. मग आता आमचेच वेगळेच नखरे की मला हेच नको, मग तेच नको, मला वरायचे तांदूळ आवडतच नाहीत. मग त्याच्यातनं आता सगळं आता त्यांना उपासाचं खायचं असतं. मग आता आमच्या आधीच ती स्पेशल काय करणार. मग आता 2 वेगवेगळे स्वयंपाक करण्यापेक्षा उपासाचेच इन्ग्रेडियंट्स वापरून ती काहीतरी अशी इनोव्हेटिव्ह रेसिपीज करत राहायची. मग त्याच्यामध्ये मला एक आठवत आहे ती दाण्याची आमटी. दाण्याची आमटी मला खूप आवडायची, पण त्याच्यावर वरायचे तांदूळ आवडायच नाही. मग त्या दाण्याच्या आमटीबरोबर तिने असं कटलेटसारखं वगैरे मला सर्व करायची. किंवा आता माझ्या बहिणीला चमचमीत थोडंसं आवडतं, असं काहीतरी त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आल्याचा चटका थोडासा जास्त घालून असं काहीतरी वेगळा काहीतरी पकोडा टाईप काहीतरी करायची किंवा टिक्की टाईप काहीतरी करायची. सो असं एन नंबर ऑफ व्हेरिएशन्स माझी आई करायची. त्याच्यावरूनच आता मला असं माहिती आहे की तुमच्या घरीचं तुम्हाला हाच प्रश्न पडत असणार की आता काहीतरी वेगळं काय करायचं. लेट्स सी आता आपण पहिली रेसिपी कुठली करणार आहोत. पहिली रेसिपी आपण करणार आहोत ती म्हणजे आता गोळी पुलाव. हा तुम्ही प्रकार ऐकला असेल, कोल्हापूरमध्ये गोळी पुलाव. तर तसं आपण गोळी खिचडी करणार आहोत. वऱ्याचे तांदूळ आणि आपला बटाटा याची आपण गोळी जे आहेत तर ते आपण तेलामध्ये डीप फ्राय करून घेणार आहोत. आणि खिचडी आपण रेग्युलरली जशी करतो तर त्याच्यामध्ये गोळ्या टाकून आपण त्याची खिचडी करणार आहोत. फॅन्टास्टिक रेसिपी, थोडासा नवीन प्रकार आहे. इन्ग्रेडियंट्स सेमच आहेत पण त्या प्रपोर्शन्स जी आहेत ती केअरफुली बघा. लेट्स स्टार्ट विथ द प्रोसेस. पण त्याआधी बघूयात त्याच्यासाठी आपण साहित्य काय काय घेतलं आहे. इथं आपण भिजवला साबुदाणा आहे, तो साधारणतः मी 1 तास 1.5 तास भिजवलेला आहे. इथं आपण ताक घेतलं आहे, दाण्याचा कूट, भिजवलेले वऱ्याचे तांदूळ, गोळीसाठी साखर, चुरलेला बटाटा, साजूक तूप, जिरं, लिंबाचा रस, मिरची आणि आल्याचा ठेचा आणि मीठ. दॅट्स इट. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूयात, या छोट्याशा पॅनमध्ये आधी बटाटा आणि वऱ्याचे तांदूळ याचं एक छोटंसं मिश्रण तयार करून घेऊ. कारण त्याचे जे गोळे जे आहेत तर ते आपल्याला फ्राय करायचे आहेत या तेलामध्ये. तेल ऑलमोस्ट आय गेस अजून एक 2-4 मिनिटात गरम होईल, तोपर्यंत आपण मिश्रण तयार करून घेऊ. या बटाट्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी साखर आणि थोडासा दाण्याचा कूट हे आपण असं चांगलं मिक्स करून घेऊ. आता गरम पॅन मध्ये थोडंसं शेंगदाणा तेल, शेंगदाणा तेलावर थोडंसं जिरं आणि आलं आणि मिरचीचा ठेचा. आणि यावर आता हे वऱ्याचे भिजवलेले तांदूळ,
आता हे जे वऱ्याचे तांदूळ जे आहेत तर ते आपण कुक करणार आहोत याच्यामध्ये थोडंसं ताक घालून. तोपर्यंत एकीकडे आपला जो साबुदाणा जो आहे जो खिचडीसाठी आपण वापरणार आहोत तर त्याला थोडासा मसाला, साखर, मीठ वगैरे सगळं लावून ठेवू. मसाला म्हणजे उपासाचा मसाला, मिरची आणि आल्याची पेस्ट, थोडी गोडीसाठी साखर, थोडंसं मीठ, त्याच्यामध्ये दाण्याचं कूट. आता मग तुपाची मस्त तूप जिऱ्याची फोडणी करायची आणि त्याच्यावर याची खिचडी करायची. तोपर्यंत आधी हे वऱ्याचे तांदूळ शिजलेत का बघू. आता कसं आहे की आता वऱ्याचे तांदूळ जेव्हा आपण मेनकोर्स म्हणून करतो फोडणी वगैरे देऊन तर तेव्हा त्याला आपण पूर्णपणे शिजवतो फुलेस तोपर्यंत. पण आता याचे आपण गोळे करणार आहोत त्याला बटाट्याबरोबर मिक्स करून. आता वऱ्याचे तांदूळ आणि बटाटा याचं मिश्रण जे आहे ते आपण मिक्स केल्यानंतर थोडंसं फक्त गार होऊ दे, मग त्याचे आपण गोळे रोल करून त्याला आपण फ्राय करूयात. मग आपण काय करायचं की तोपर्यंत हे आपण साईडला ठेवू आणि या पॅनमध्ये आपली खिचडी करून घेऊ. आता पॅन गरम झाल्यानंतर मी जेव्हा खिचडी करतो तेव्हा मला त्या जिऱ्याची चव जी आहे तर ती खूप आवडते. मग जिराचा ऑप्टिमम फ्लेवर्स जे आहेत तर ते आपल्याला त्या पदार्थामध्ये आणायचे असतील तर तूप आधी घालण्याच्या आधी थोडंसं जिरं असं रोस्ट करून घ्यायचं आणि रोस्ट केल्यानंतर त्याचा असा खमंग वास आला की मग त्याच्यामध्ये तूप घालायचं आणि याच्यामध्ये साबुदाणा, तर सगळीकडे मीठ वगैरे सगळं चांगलं लागलंय का बघू. परफेक्ट. आता थोड्याशा लो हीटवर त्याच्यावर एक थोडासा पाण्याचा हबका मारून त्याला चांगलं शिजवून घेऊ. आणि याच्यावर झाकण ठेवून त्याला आता चांगलं आता साबुदाणाचा मस्त फुलेपर्यंत आपण शिजवून घेऊ. इन द मीन टाइम वेल आपले वऱ्याचे तांदूळ आणि बटाटा या मिश्रणाचे असे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊ. असे बरेच असे छोटे छोटे गोळे करून घ्यायला लागणार आपल्याला. तर त्यामुळे आय गेस खिचडी सुद्धा एक 2-4 मिनिटात व्हायला पाहिजे. तोपर्यंत माझे बऱ्यापैकी गोळे सो करून झालेले असतील. खिचडी माझी झालेली आहे आणि आता तेल तापलंय त्याच्यामध्ये हे जे मी मिनी बॉल्स केलेत वऱ्याच्या तांदूळाचे तर ते आता असे आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला आपण फ्राय करणार आहोत. मी साबुदाणा फुलेस्तोपर्यंत त्याच्यावर मी झाकण ठेवलं आणि नंतर असं छान त्याला परतून घेतलंय. आपली खिचडी झालेली आहे. आता फक्त आपले वऱ्याचे तांदूळाचे बॉल्स व्हायचे राहिलेत. मग आता सर्विंगसाठी तुम्ही माझ्याकडे अशी एक डीप ग्रीन कलरची एक प्लेट आहे. त्याच्यामध्ये खाली आपण ही जी खिचडी जी आहे तर ती आपण सर्व करू आणि त्याच्यावरती आपण हे जे बॉल्स जे आहेत तर ते आपण अरेंज करणार आहोत. मग याच्याबरोबर खायला तुम्ही थोडंसं गोडसर ताक किंवा मग दही काकडी असं चालेल. इथं मी लिंबू घेतलंय कारण मला खिचडीवर लिंबू पिळून खायला रादर खूप आवडतं. लवली. फॅन्टॅस्टिक. आता काय आहे एक ठेवायला जागा नाही आहे त्यामुळे आय गेस आय शुड ईट दिस. क्रंची अँड नाईस. साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. गोळी खिचडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला साबुदाणा, ताक, दाण्याचा कूट, भिजवलेले वरी तांदूळ, साखर, उकडलेला बटाटा, तूप, जिरं, लिंबाचा रस, आलं मिरचीचा ठेचा आणि शेंगदाणा तेल. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडलेला बटाटा घेऊन त्यामध्ये मीठ, साखर आणि दाण्याच्या कुटाचं मिश्रण घालून
मिश्रण एकजीव करून घ्यावं. पॅन मध्ये शेंगदाणा तेल गरम करून त्यामध्ये जिरं आणि आलं मिरचीचा ठेचा परतून घ्यावा. त्यामध्ये भिजवलेले वरी तांदूळ आणि ताक घालून मिश्रण शिजवून घ्यावं आणि या मिश्रणाचे गोळे करून ते डीप फ्राय करून घ्यावेत. भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये साखर, मीठ, दाण्याचा कूट आणि आलं मिरचीचा ठेचा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. पॅन मध्ये जिरं भाजून घ्यावं. त्यामध्ये साजूक तूप गरम करावं. त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा आणि दाण्याच्या कुटाचं मिश्रण घालून वरून थोडासा पाण्याचा हबका देऊन वाफेवर साबुदाणा खिचडी शिजवून घ्यावी. खिचडी सर्व्ह करताना त्यामध्ये वरी तांदूळ आणि बटाट्याचे तळलेले गोळे घालावेत. आता एका तिखट मिठाच्या इनोव्हेटिव्ह उपासाच्या रेसिपी नंतर आता आपण करणार आहोत एक गोड प्रकार. साटोरी वजा उपासाचा एक प्रकार करणार आहोत. त्याच्यासाठी लागणार साहित्य आधी बघून घेऊ. देन वी स्टार्ट विथ द प्रोसेस. केळी, गूळ, राजगिरा, शिंगाड्याचं पीठ, राजगिऱ्याचं पीठ, फ्रेश कोकोनट म्हणजे आपला किसलेलं खोबरं आणि तूप. व्हेरी सिम्पल रेसिपी. त्याच्यासाठी आपण काय करू, या पॅनमध्ये आधी हा जो गूळ जो आहे तर थोडासा मेल्ट करून घेतो मी. आणि गूळ जोपर्यंत मेल्ट होतोय तोपर्यंत यातलं केळं जे आहे तर एक केळं सोलून त्याचे आपण काप करणार आहोत. आता गुळाबरोबर या ज्या केळ्याच्या फोडी ज्या आहेत तर त्या आपण चांगल्या कुक करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये खोबरं आणि थोड्या राजगिऱ्याच्या लाया घालून त्याचं स्टफिंग करणार आहोत. मग ते स्टफिंग काय करायचं आपल्याला की आपण शिंगाड्याचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ अशी दोन्ही पीठं वापरून आपण एक कणिक करणार आहोत आणि त्या कणकेच्या गोलामध्ये स्टफ करून त्याच्या आपण साटोऱ्या करणार आहोत. शिंगाड्याचं पीठ आणि थोडं राजगिऱ्याचं पीठ, याच्यामध्ये एक साटोऱ्या खुसखुशीत व्हाव्यात म्हणून थोडंसं तूप आणि गार पाण्यामध्ये आपण हा डो करणार आहोत. तुम्ही बघताय की केळ्याचे काप जे आहेत ते बऱ्यापैकी मऊ झालेत. यू कॅन इझिली ब्रेक देम. आणि ब्रेक झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण हे ओलं खोबरं. मग तुम्हाला याच्यामध्ये थोडासा वेलदोड्याचा वास जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये वेलदोडा सुद्धा घालू शकाल. जायफळ आवडत असेल जायफळ घालू शकाल. आणि थोड्या राजगिऱ्याच्या लाया, 3 चमचे. दॅट्स. आता जास्त कुक न करता आपण काय करू, राजगिऱ्याच्या लाया घातल्यानंतर त्यातलं बऱ्यापैकी मॉइश्चर जे आहे ते ॲब्सॉर्ब झालेलं आहे. त्यामुळे ते आता एखाद्या प्लेटवर काढून घेऊ आपण आणि असे पसरून ठेवू म्हणजे लवकर गार होईल. आता मी काय करतो, शिंगाड्याचं पीठ जे आपण घेतलंय, शिंगाड्याचं पीठ आणि राजगिऱ्याचं पीठ, त्याच्यावर आपण मोहन म्हणून थोडंसं तूप घातलंय की गार पाणी वापरून त्याचा चांगला डो तयार करून घेतो. साटोरीचं जे आवरण जे आहे त्याचा डो तयार करून घेतोय. साटोरीचा डो जो आहे तो तयार करून ठेवलाय. आता आपल्याला फक्त या डोमध्ये केळं आणि खोबरं याचं स्टफिंग भरून आपल्या उपासाच्या केळं आणि कोकोनटच्या साटोऱ्या तयार करायला सुरुवात करायची. लेट्स गो. आता फक्त आपण थोडंसं जो सरफेस जो आहे थोडासा आपण डस्ट करून घेऊ. आणि आता मी आता साटोऱ्या ज्या करणार आहे तर युज्युअल जो शेप असतो त्याच्यापेक्षा थोड्याशा लहान करणार आहे. या साईजचे आपण आधी गोळे करून घेऊ. या गोळ्यांचे असे फ्लॅट्स आपण करून घेऊ कारण त्याच्यात आता आपल्याला हे जे स्टफिंग जे आहे तर ते स्टफ करायचं आहे. आता या साटोरीला अलगदसर असं लाटून या तव्यावर आपण थोडंसं तूप घालून त्याला शॅलो फ्राय करून घेऊ. Lovely.
आता आपण काय करू, इथं हे जे केळं आपण घेतलंय तर त्याचे स्लायसेस जरा डेकोरेशनसाठी वापरू. त्याच्यावर अशी मस्तपैकी तुपाची धार. लवली. केळं आणि खोबऱ्यापासून केलेल्या साठोऱ्या खास उपासासाठी तयार आहेत. साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. केळ्याच्या साठोऱ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: केळी, गूळ, राजगिराच्या लाह्या, राजगिराचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, ओलं खोबरं आणि साजूक तूप. कृती: प्रथम एका पॅनमध्ये गुळाचा पाक करून घ्यावा. केळ्याचे तुकडे करून घ्यावेत. त्यामध्ये ओलं खोबरं, राजगिराच्या लाह्या आणि वेलची पूड घालून सारण शिजवून घ्यावं. शिंगाड्याच्या पिठामध्ये राजगिरा पीठ, तूप आणि पाणी घालून हे मिश्रण एकजीव करून हे पीठ भिजवून घ्यावं. या पिठाची पारी करून त्यामध्ये केळ्याचं सारण भरून साटोऱ्या तयार कराव्यात. साटोऱ्या लाटून घ्याव्यात आणि साजूक तुपावर खरपूस भाजून घ्याव्यात. लवकरच श्रावण महिना चालू होतोय आणि आता तुमच्याकडनं ऑलरेडी आम्हाला फरमाईशी आलेले आहेत की आता श्रावण आहे, पावसाळा आहे, तर पावसाळ्याच्या निमित्ताने अशा मस्तपैकी चटपटीत रेसिपीज दाखवा. आता मी तुम्हाला जर कांदा भजी आणि आल्याचा आलं घालून केलेला चहा वगैरे जर दाखवला करून तर तुम्ही म्हणाल की नाही 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 पराग कांदरे हे आम्हाला अपेक्षित नाही. आम्ही सारे खवय्येकडनं आमच्या अपेक्षा अजून जास्त मोठ्या आहेत की समथिंग आउट ऑफ एनीबडीज इमॅजिनेशन अशा काही रेसिपीज तुम्ही दाखवा. पण कसं आता आपली ही जी करंट सिरीज जी आहे तर ती अजून संपायची आहे. मी असा विचार करतोय की करंट सिरीज संपूयात आणि त्याच्यानंतर तोपर्यंत मी चांगला विचार करून ठेवतो अशा दुर्मिळ अशा काही भाज्या ज्या फक्त त्याच सीझनमध्ये अवेलेबल असतात, दुर्मिळ असं काही जिन्नस जे फक्त त्याच सीझनमध्ये अवेलेबल असतं, या सगळ्यांचा वापर करून मी काही अशा भन्नाट रेसिपीज डिझाईन करतो. इन द मीन टाईम आजच्या ज्या 2 उपासाच्या रेसिपीज ज्या आहेत त्या तुम्ही ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. खाऊचा डब्बा सिरीज चालू असताना मध्येच संकष्टी चतुर्थी आली, त्यामुळे हे 2 स्पेशल उपासाचे पदार्थ आज आपण केलेले. पुढच्या आठवड्यात परत भेटूच अजून स्पेशल रेसिपीज घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. तू काय करणार आहेस आज? खजूर आणि ओट्सची डाळ त्याच्याने शक्ती येते. खाणाऱ्याने खात राहा. ताई तू मला सांग, एका तोंडाच्या हनुमानाला काय म्हणतात? एकमुखी, 5 तोंडाच्या, पंचमुखी. आणि 8 तोंडाच्या? अरे बापरे. आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत थांब 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 थांब. आम्ही